तुम्ही तुमच्या मुलांना कर्मांची माफी मागायला शिकवली आहे का? कारण कळत नकळतपणे आपल्या हातून कधी कधी चुकीचे कर्म घडून जातात. अशा वेळेला कर्मांचे फळ तर मिळणारच. चुकीचं कर्म केलं तर आपल्याला फळ देखील तसंच लाभ मिळणार. म्हणजे तुमचं लहान मूल चालत असेल, त्याच्या हातून मुंगी, पायाखालून मुंगी चिरडली गेली किंवा कधी चुकून काहीही कर्म असं घडलं ज्याचं फळ त्याला भोगावं लागेल. अशा वेळेला नियमितपणे दररोज केलेल्या कर्मांच्या माफीमुळे आपण जागरूक असतो, की एकतर की चुकीचं कर्म करायचे नाही आणि सायमल्टेनियसली पॅरलली आपण आपल्या कर्माची देखील माफी मागतो. तेव्हा कळत-नकळतपणे काही चूक झाली तर माफ करा. आणि आपण कर्म करताना जागरूक राहतो, की मी कर्म करेन ते योग्यच करेन, मी कर्म करेन ते योग्यच करेन. पण ते करताना चुकून चुकीचं कर्म घडलं आणि आपल्याला जाणवलं देखील नाही. अशा वेळेला आपल्याला ही प्रार्थना दररोज करायला हवी. ही गोष्ट तुम्ही तुमच्या मुलांना शिकवली आहे का? की कर्मांची माफी ही खूप मोठा रोल प्ले करते आपल्या आयुष्यामध्ये. ही गोष्ट तुमच्या मुलांना नक्की शिकवा आणि दररोज करून घ्या. देवाला पाया पडायच्या आधी हा रूल लावा, की आधी कर्मांची माफी मागा आणि मग देवाला पाया पडला. सो हे दररोज आपल्या मुलांकडून करून घ्या. थँक यू.